नमस्कार. श्री स्वामी समर्थ. एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसले होते. पार्वतीने शंकरांना विचारलं, महाराज, सर्व व्रतात चांगलं व्रत कोणतं? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असेल तर मला सांगा, आणि मी कोणत्या पुण्याईने आपल्या पदरी पडले हेही मला सांगा. तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ, ग्रहात सूर्यश्रेष्ठ, 4 वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवात विष्णू श्रेष्ठ, नद्यात गंगा श्रेष्ठ, त्याचप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो. तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याचं पुण्याईनेच तू मला प्राप्त झालीस. त्या एक हे व्रत भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयेला करावं. तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावे म्हणून मोठे तप केलेस. 64 वर्षे तर झाडाची पिकलेली पानं खाऊन होतीस. थंडी, पाऊस, ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस. हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख आणि अशी कन्या कोणास द्यावी अशी त्यांना चिंता पडली. इतक्यात तिथे नारद मुनी आले. हिमालयानं त्यांची पूजा येण्याचं कारण विचारलं. तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहे, ती विष्णूंना द्यावी. तो तिचा योग्य नवरा आहे. त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठवलं आहे आणि म्हणून इथे मी आलो आहे. हिमालयाला मोठा आनंद झाला. त्याने ही गोष्ट कबूल केली. नंतर नारद तिथून निघून विष्णूंकडे आले. त्याने ही हकीकत कळवली व आपण निघून दुसरीकडे गेले. नारद गेल्यावर तुझ्या वडिलांनी ती गोष्ट तुला सांगितली. ती गोष्ट तुला रुचली नाही, तू रागवलीस. असं पाहून तुझ्या सखीनं रागवण्याचं कारण विचारलं. तेव्हा तू सांगितलंस, महादेवा वाचून मला दुसरा पती करणं नाही आणि असा माझा निश्चय आहे. असे असून माझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे. याला काय उपाय करावा? आणि मग तुझ्या सखीने एका घोर अरण्यात नेलं. तिथे गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली. जवळच एक गुहा आढळली आणि त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास. तिथे माझी लिंग पार्वतीसह स्थापलीस, त्यांची पूजा केलीस आणि तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता. रात्री जागरण केलेस आणि त्या पुण्याईनं इथलं माझं आसन हल्लं. नंतर मी तिथे आलो, तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं. तू म्हणलीस, तुम्ही माझे पती व्हावं याशिवाय दुसरी इच्छा नाही. आणि नंतर ती गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालो. दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जन केलीस. मैत्रिणीसह त्याचं पारण केलंस. इतक्यात तुझे वडील तेथे आले आणि त्यांनी तुला इकडे पळवून येण्याचं कारण विचारलं आणि मग तू सर्व झालेली हकीकत त्यांना सांगितलीस. पुढे त्यांनी तुला मलाच देण्याचं वचन दिलं आणि तुला घेऊन ते घरी गेले. आणि मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केलं. अशी या व्रताने तुझी इच्छा पूर्ण झाली. याला हरतालिका व्रत असं म्हणतात. आणि याचा विधी असा आहे, ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं, केळीची खांबं लावून ते स्थळ सुशोभित करावं. पुढे रांगोळी घालून पार्वतीसह महादेवांचं लिंग स्थापन करावं. षोडोपचारे त्यांची पूजा करावी, मनोभावे त्यांची प्रार्थना करावी आणि नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावं. या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो. 7 जन्माचं पातक नाहीसे होतं. राज्य मिळतं. स्त्रियांचं सौभाग्य वाढतं. या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर त्या जन्मवंद्या व विधवा होतात असं सांगितलं जातं. दारिद्र्य येतं व पुत्रशोक होतो. आणि कहाणी केल्यावर सुवासिनीला यथाशक्ती वाण द्यावं. दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी देवा ब्राह्मणाच्या द्वारी, गायीच्या गोटी, पिंपळाच्या पारी, सुपळ संपूर्ण. मैत्रिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे खूप खूप आभारी आहे. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.